नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, राज्यातील संपूर्ण शेतकरी मित्रांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून राज्यातील संपूर्ण शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अत्यंत दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे। आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातला GR निर्गमित करून राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी लागणारा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, तो संपूर्ण GR आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती नक्की कधी येईल याच्या संदर्भातली सुद्धा माहिती घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच शेतकऱ्यांच्या नवनवीन योजनांविषयीची महत्त्वाची माहिती मी सतत आपल्या चॅनलवरती घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो। तर चला मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा GR पाहायला आपण सुरुवात करूया। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून आज दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी हा GR आलेला आहे। मित्रांनो, या GR मध्ये जो संपूर्ण निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो संपूर्ण निधी कृषी आयुक्तांच्या बँक खात्यावरती राज्य शासनाच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि PM किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी जे शेतकरी राज्यातून पात्र ठरलेले आहेत त्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या हप्त्याचं वितरण कृषी आयुक्तांच्या माध्यमातून केलं जाणार आहे। बऱ्याच दिवसापासून राज्यातील संपूर्ण शेतकरी या GR ची आतुरतेने वाट पाहत होते आणि त्या शेतकऱ्यांसाठी अशा पद्धतीचा हा GR काढून राज्य शासनाच्या माध्यमातून दिलासा देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा GR आज राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या GR च्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला निधी कृषी आयुक्तांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे। आता कृषी आयुक्तांच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या हप्त्याचं वितरण लवकरच केलं जाईल। शक्यतो 2 ते 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या हप्त्याचं वितरण केलं जाईल। राज्य शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरणाची तारीख सुद्धा घोषित केली जाईल आणि तारीख घोषित केल्यानंतर लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती अपडेट घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।